सी म्हणत आहे अनिल चव्हाण, सी कवच. आणखी बाकीच्यांचं उत्तर काय आहे? भारतीय रेल्वेने यशस्वीरित्या परीक्षण केलेल्या स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणालीचं नाव काय? गोविंद वाजे जॉईन झालेले आहे. धन्यवाद गोविंद. चला सांगा उत्तर. भारतीय रेल्वेने यशस्वीरित्या परीक्षण केलेल्या स्वयंचलित रेल्वे प्रणालीचे नाव काय? धवन, भीष्म, कवच, रक्षा. चला बरोबर उत्तर पाहूया मित्रांनो. प्रश्नाचं काय आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क कवच. क कवच हे बरोबर उत्तर आहे. भारतीय रेल्वेने यशस्वीरित्या परीक्षण केलेल्या स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणालीचं नाव आहे कवच. मित्रांनो कवच एक अँटी कोलिजन डिव्हाइस नेटवर्क आहे. अँटी कोलिजन डिव्हाइस नेटवर्क. कोलिजन म्हणजे एकावर एक आदळणे, म्हणजे यामुळे एकावर एक रेल्वे आदळण्याचा धोका नाही आहे. आणि असं हे कवच वापरल्या जाणार रेल्वे सुरक्षा प्रणालीचं एक डिव्हाइस जे अँटी कोलिजन. कोलिजन म्हणजे धडक होणे. ठीक आहे. चला तर दुसरा प्रश्न पाहूया. अलीकडेच निधन झालेला शेन वॉन सर्वांना परिचित आहे. शेन वॉन हा कोणत्या देशाचा आहे? अ दक्षिण आफ्रिका, ब ऑस्ट्रेलिया, क ब्राझील, ड इंग्लंड. ब उत्तर दिलेलं आहे. बहुतेकांचं उत्तर ब पटकन उत्तर आलेलं आहे. बहुतेकांना माहित आहे शेन वॉन सुप्रसिद्ध बॉलर. ऑस्ट्रेलिया सर्वांचा शेन वॉनचा आणि भारताची खेळी किंवा सचिन तेंडुलकर शेरवानची खेळी सर्वांना माहित आहे. चला तिसरा प्रश्न पाहूया. थय्यम आणि कलियाट्टम कोणत्या राज्याचे नृत्य आहे? थय्यम लक्षात ठेवा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न नक्की विचारले जाईल. याच्या आधीचा सुद्धा लेटेस्ट प्रश्न होता. थय्यम आणि कलियाट्टम कोणत्या राज्याचे नृत्य आहे? काय उत्तर येत आहे मित्रांनो? काय उत्तर आहे मित्रांनो आपलं? थय्यम आणि कलियाट्टम कोणत्या राज्याचे नृत्य आहे? बघायचं बरोबर उत्तर काय आहे. कुणाचं उत्तर नाही आलेलं आहे अजून. थय्यम आणि कलियाट्टम कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केरळ.
थय्यम आणि कलियट्टम हे केरळ राज्याचे नृत्य आहे. मित्रांनो, आसाम राज्याचं नृत्य कोणतं आहे? आसामचं नृत्य कोणतं आहे? व्हेरी गुड. आसाम राज्याचं नृत्य आहे बिहू. बिहू हे नृत्य आसामचं आहे. त्याचप्रमाणे झुमरे हे सुद्धा आसामचं आहे. त्याचप्रमाणे एक बंगरुब्बा नावाचं नृत्य आहे. पण प्रसिद्ध नृत्य बिहू आहे. हे वेगवेगळ्या लोकजातीचे हे नृत्य आहे. प्रसिद्ध हे विचारू शकते, मागे एका प्रश्नामध्ये आपण घेतला होता, आसामचं नृत्य बिहू आहे. ओडिसाचं नृत्य आहे घुमरा. घुमरा नृत्य किंवा ढालखाऊ नावाचं नृत्य आहे. तमिळनाडूचं सर्वांना माहित आहे भरतनाट्यम. आणि केरळचे हे लक्षात ठेवा थय्यम आणि कलियट्टम. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. 10 मार्च 2022 रोजी कोणत्या सुरक्षा दलाचा 13वा स्थापना दिवस साजरा झाला? आता पहा, इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. सीमा सुरक्षा बल, सशस्त्र सुरक्षा बल, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. काय आहे उत्तर? चला सांगा मित्रांनो उत्तर. ए म्हणतात सीमा सुरक्षा बल, आनंद पोखरे म्हणतात ए, भारती खरे म्हणतात ए, मंगेश बर्डे यांनी पण उत्तर दिलं ए, अनिल चव्हाण म्हणतात ए, मुक्ता मुसळे यांचं उत्तर आहे सी, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल. तर ऐका मित्रांनो, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल नाही, सुरक्षा बल नाही. उत्तर आहे ड, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. मित्रांनो, याचा स्थापना दिवस कोणता आहे? CISF ज्याला म्हणतात, CISF चा स्थापना दिवस 10 मार्च 2022 ला झाला, साजरा झाला. कोणत्या दिवशी साजरा झाला? 53वा स्थापना दिवस. 53 वर्षापूर्वी याची स्थापना झाली. BSF ची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? सीमा सुरक्षा बल, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ची स्थापना केव्हा झाली? 1 डिसेंबर 1962. भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या काळात BSF ची स्थापना झाली. 1 डिसेंबर 1962. BSF चा मोटो काय आहे किंवा एक आदर्श वाक्य काय आहे? फार छान वाक्य आहे BSF च, जीवन पर्यंत कर्तव्य.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं हे आदर्श वाक्य किंवा मोटो जीवन पर्यंत वाक्य हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला. हे जे आहे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल, ज्याला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, याची स्थापना झाली 27 जुलै 1939. लक्षात ठेवा, तीनही लक्षात ठेवा. जे आपल्याला विचारलं होतं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल याचा 10 मार्च 2022 53 स्थापन दिवस, म्हणजे 53 वर्ष झाले. 53 वर्ष मागे जर गेलं तर आपल्याला त्याचा स्थापना दिवस मिळून जाईल. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ ची स्थापना 1 डिसेंबर 1965 ला झाली आणि सीआरपीएफ ची स्थापना 27 जुलै 1939 ला झाली. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा प्रश्न पहा. 6 मार्च रोजी राज्य राखीव पोलीस बल चा कितवा स्थापना दिवस होता? राज्य राखीव पोलीस बल, एसआरपीएफ म्हणजे राज्य राखीव बल आणि सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. लक्षात ठेवा, केंद्रीय राखीव पोलीस बल. कितवा होता? 74वा होता की 73वा होता की 72वा होता? कितवा होता सांगा मित्रांनो. चला उत्तर पाहूया काय आहे. बरोबर उत्तर आहे 74वा. राज्य राखीव पोलीस बल चा 74वा स्थापना दिवस होता. मग 2022 पासून मागे 74 वर्ष गेलं तर आपल्याला एसआरपीएफ ची स्थापना कधी झाली हे मिळते. 2022 च्या मायनस 74 वर्ष जायचं. ठीक आहे. सहावा प्रश्न. चर्चेत असलेले भारताचे स्वदेशी प्रशिक्षण विमान कोणते आहे? सध्या चर्चेत असलेलं भारताचं स्वदेशी प्रशिक्षण विमान कोणतं? हंसा NG, शक्ती G5, सिद्धार्थ आणि ध्रुव. काय उत्तर आहे? सी उत्तर दिलेलं आहे मुस्कान पठाण यांनी. सिद्धार्थ. गोविंद वाडे यांनी दिलेलं आहे बी, शक्ती G. आनंद कोकरे यांनी उत्तर दिलं शक्ती G5. मित्रांनो, आपण कुठेतरी ऐकलेलं आहे का हे उत्तर? काय वाचलेलं आहे का? कॉन्फिडंट आहे का तुम्ही? अनिल चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे सी. वायचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? थोडस वाचून घ्या याबद्दल. तुम्ही कुठेतरी वाचून घ्या किंवा न्यूज पहा किंवा युट्यूबवर बघा. हंसा NG चर्चेत असलेलं सध्या भारताचं हे स्वदेशी प्रशिक्षण विमान आहे. हे विमान सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल चित्रामध्ये किंवा युट्यूबला. नक्की बघा. सातवा प्रश्न. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अम्मा बहिणी योजना सुरू करण्याची घोषणा केली? आकाश हरिमकर. क्या बात है, छान, बढिया उत्तर, एकदम बरोबर. सिक्कीम.
सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अम्मा आणि बहिणी ह्या योजना सुरू करण्याची घोषणा केली. कोण आहे सिक्कीमचे मुख्यमंत्री? सिक्कीमचे मुख्यमंत्री उत्तर देता येईल? सिक्कीमचे मुख्यमंत्री अजून प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे मुख्यमंत्री. या योजनेच्या माध्यमातून अम्मा व बहिणी या योजनेच्या माध्यमातून मुलींना व महिलांना विविध सुविधा प्राप्त करून दिल्या जात आहेत. त्या मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूया. भारतीय सेनेतर्फे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 3 दिवस शीतकालीन उत्सव आयोजित केला जाणार आहे? शीतकालीन उत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? अ जम्मू काश्मीर, ब लडाख, क पंजाब, ड हरियाणा. शीत उत्सव आयोजित केला जाणार आहे कोणत्या राज्यामध्ये? काय उत्तर आहे मित्रांनो आपलं? सी म्हणताय पंजाब. बघूया बरोबर उत्तर काय आहे. अ हे बरोबर उत्तर आहे. जम्मू काश्मीर हे एकदम बरोबर उत्तर आहे. 9वा प्रश्न पाहूया. कोणी जिओ वर्ल्ड सेंटर सुरू करण्याची घोषणा केली? जिओ वर्ल्ड सेंटर सुरू करण्याची घोषणा कोणी केली? टाटा मोटर्स, गुगल, रिलायन्स इंडस्ट्री, अमेझॉन. ही उत्तर आलेलं आहे गुगल, गोविंद वाडे यांच्याकडून. मुक्ता मुसळे म्हणतात अमेझॉन. डी आकाश हरिमकर यांनी उत्तर दिलं टाटा मोटर्स. चला पाहूया बरोबर उत्तर काय आहे. रिलायन्स इंडस्ट्री एकदम बरोबर उत्तर आहे. जिओ वर्ल्ड सेंटर सगळ्यांना माहित आहे. जिओ संबंध जिओ कोणाचा आहे? रिलायन्स इंडस्ट्री. 6 नंबरचा प्रश्न. भारताचे पहिले स्मार्ट मॅनेज इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? भारताचं पहिलं स्मार्ट मॅनेज इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन कुठे सुरू करण्यात आलं? दिल्ली, हरियाणा, मुंबई, ओडिशा. मुंबई उत्तर दिलेलं आहे. पाहूया बरोबर उत्तर काय आहे. चला बरोबर उत्तर आहे. ही उत्तर बहुतेक लोकांनी दिलं. बरोबर उत्तर आहे दिल्ली हे बरोबर उत्तर आहे. स्मार्ट मॅनेज
इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन दिल्ली येथे सुरू करण्यात आले. मित्रांनो जरा लक्ष द्या, जर आपण माय करिअरचा ची बॅच जॉईन केली नसेल तर अधिक वेळ घालवू नका आणि आजच बॅच जॉईन करा. ऍडमिशन सुरू झालेले आहे. ही बॅच सुरू झालेली जी बॅच आहे ही पोलीस भरतीसाठी सुद्धा आहे, टेटची तयारी करणाऱ्यांसाठी सुद्धा आहे, भूमी अभिलेख, एमपीएससी गट क, मुंबई हायकोर्ट, वनरक्षक, तलाठीची तयारी करणाऱ्या आणि ग्रामसेवक इत्यादी सर्व भरती परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही बॅच आहे. या बॅच मध्ये तुमचे कोणते कोणते विषय बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तयारी होईल ते बघून घ्या. मराठी व्याकरण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची हमी माय करिअर देत आहे. मराठी व्याकरणामध्ये, अंकगणितामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. मित्रांनो जर तुम्ही जे सांगितलं, जे शिकवलं सेलोटे सरांनी क्लासमध्ये जे झालं आणि त्या टेस्ट टॉपिक वाईज टेस्ट सोडून पाहिल्या तर 25 पैकी 25 मार्क तुम्हाला नक्की यामध्ये मिळू शकतात. बुद्धिमत्ता चाचणी, त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरण हा विषय पोलीस भरतीला जरी नसला तरी बाकी परीक्षांना हा विषय कंपल्सरी आहे. तर इंग्रजी व्याकरण हा सुद्धा विषय तुमचा चांगला पक्का होऊ शकतो. त्यासोबतच सामान्य ज्ञान, चालू घडामोडी तर आपण दररोज बघत असतो. तर मित्रांनो मागची 2021 ची भरती झाली आणि फार टफ झाली. अनेक विद्यार्थ्यांना नीट आहे का, अनेक विद्यार्थ्यांना 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4, 10 मार्कांनी सिलेक्शन राहिलेलं आहे. तर मित्रांनो यावेळेला आपल्यावर तशी पाळी येऊ नये. सिलेक्शन हे 1, 2, 3 किंवा 5, 10 मार्कांनीच राहत असते. जर ऍडव्हान्स तुमचं सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर तुमची वरच्या मार्गाची चांगली तयारी झाली पाहिजे. 70 ते 75 मार्क्स मिळवणे हे ऍव्हरेज विद्यार्थी सुद्धा मिळवतात. त्यामुळे तो काही हे भाग नाही आहे. खरे मार्क हे 80-85 पासून मिळवणे. कारण की निवड समिती बहुतेक प्रश्न तर हे सर्वांना आले पाहिजे अशा पद्धतीने टाकतात, पण काही मार्क्स, काही प्रश्न हे आपला मेरिट घोषित करण्यासाठी, काही प्रश्नांवर मेरिट डिपेंड असतो, हे तुम्ही जरा लक्षात ठेवा. त्यामुळे आपण मेरिट यादीमध्ये बसू यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हे आवश्यक आहे. पेपर कसा सोडवायचा, पेपर कसे विचारले जातात, प्रश्न कसे विचारले जातात, जरा खुचक प्रश्न आला तर त्याला कसं सोडवायचं हे तुम्हाला रेग्युलरच्या गायडन्स आणि रेग्युलरच्या क्लासमधूनच समजेल. आपले क्लास कसे असतात बघा मित्रांनो, दररोज सायंकाळी 1 तास होईल. सायंकाळी 6 वाजताची आपली बॅच असते, 6 वाजता. ठीक आहे. दुपारी 4 वाजता फ्री क्लास कशाचा, सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचा. क्लास नंतर शिकवलेल्या टॉपिकवर तुम्हाला टेस्ट पाठवल्या जाते. ऑनलाईन टेस्ट सोडवायची असते तुम्हाला ती, आणि त्याचे पीडीएफ सुद्धा तुम्हाला मिळतात. सर्व विषयाचे घटकानुसार रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळते मित्रांनो. जे टॉपिक झालं त्याचा रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळेल. सोबतच ऑनलाईन टेस्ट व पीडीएफ सुद्धा मिळतील. क्लासमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. बरेच विद्यार्थ्यांचा हा गैरसमज असतो, लक्षात ठेवा. काय गैरसमज असतो? कोणता गैरसमज असतो? की आम्हाला प्रश्न विचारता येणार नाही, आम्हाला फक्त दिलेले ते व्हिडिओ आहे रेकॉर्डेड तेच पाहायला मिळेल. नाही मित्रांनो, हा क्लास कम्प्लीट लाईव्ह आहे, लाईव्ह. या क्लासमध्ये तुम्हाला सरांना प्रश्न विचारता येईल, सर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल, तुमच्याशी इंटरॅक्ट करेल आणि देवाणघेवाण होईल विचारांची, बोलण्याची. त्यातून मग तुमचे प्रश्न सुटतील. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करायची नाही. डोंट वरी. बस तुम्ही 4 महिन्याची जर बॅच लावली तर तुम्हाला काही काळजी नाही. तुम्हाला फक्त रोज क्लास करायचा आहे आणि दररोज टेस्ट सोडवायची आहे.
आणि जेवढं शिकवलं तेवढं एकदा वाचायचं आहे. क्लासमध्ये प्रश्न विचारण्याची संधी राहील. कमेंट मध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. चालू घडामोडीचे सुद्धा क्लास फ्री मिळतात. तर मित्रांनो बघा, 4 महिन्याची बॅच आहे आपली. किती महिन्याची बॅच ही? 4 महिन्याची पूर्ण बॅच राहील. घटकानुसार लेक्चर मिळेल. प्रत्येक टॉपिक नुसार लेक्चर, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत होईल. पीडीएफ व ऑनलाईन टेस्ट सिरीज सोबत पीडीएफ भेटेल. पहिले ऑनलाईन टेस्ट आणि त्याची मग पीडीएफ पण भेटेल. आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी साठी आपली ही टीम आहे. शिक्षकांची अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी शिकवतात सेलोटे सर. हे सेलोटे सर तुमचा मॅथचा प्रत्येक टॉपिक क्लिअर करेल, बेसिक चांगलं करेल, त्यानंतर तुमचा ऍडव्हान्स चांगलं क्लिअर करेल आणि गणितात तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळतील याचा सरांचा प्रयत्न असणार. मराठी व्याकरण मध्ये आकरे सर सुद्धा तुमचे मराठी व्याकरणाचे कन्सेप्ट क्लिअर करते. मराठी व्याकरण हा बऱ्याच विद्यार्थ्यांचं कच्चं असते. 10वी 12वी पासून मराठी व्याकरण सुटलेलं असते. त्यामुळे मग मराठी व्याकरण समजत नाही, त्यातले बारकावे समजत नाही, शब्दांच्या जाती काय समजत नाही, समास म्हटलं की काहीतरी वेगळंच वाटते, अलंकार समजत, असे काही बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे मराठी व्याकरण हे तुम्हाला बेसिक पासून शिकावं लागेल मित्रांनो, आणि त्यासाठी तुम्हाला पूर्णतः मदत करणार आहे आकरे सर. इंग्रजी व्याकरणाची तर फार भीती वाटते. इंग्रजी व्याकरण हा भीती वाटणारा सब्जेक्ट नाही आहे मित्रांनो. एकदा जर त्याची भीती काढणारा तुमच्या सोबत असेल तर मग इंग्रजी व्याकरणाची तुम्हाला काही भीती राहणार नाही. एकदा का तुमचं त्याचं बेसिक चांगलं पक्क झालं इंग्रजी व्याकरणाचं, तर तुम्हाला इंग्लिश व्याकरण सारखा कठीण विषय एकदम सोपा वाटेल. तर याची सुद्धा काही काळजी करू नका, डोंट वरी. आणि बुराडे सर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीची जबाबदारी सांभाळतील. बुराडे सर तुम्हाला नाही काही तर सामान्य ज्ञानामध्ये 25 पैकी 22 ते 23 पर्यंत नेऊन पोहोचवतील. तर आता नंतरची जबाबदारी तुमची आहे की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. क्लास जॉईन करण्याचा निर्णय घेणे ही जबाबदारी तुमची आहे. चला मित्रांनो, पुढचा हे बघूया. जे विद्यार्थी जॉईन केलेले नसेल त्यांनी ही ऑफर लक्षात घ्या. क्लासची फी आहे 1000 रुपये आणि स्पेशल ऑफर आज साठी स्पेशल ऑफर आहे 800 रुपये. आज साठी मित्रांनो ही ऑफर आता उद्याला राहणार नाही. काल आणि आजपर्यंत ही ऑफर होती. त्या विद्यार्थ्यांना फक्त गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी एवढेच विषय लावायचे आहे. त्यांच्यासाठी फी आहे 600 रुपये. 600 रुपयात गणित बुद्धिमत्ता 4 महिने शिका मित्रांनो. रेकॉर्डेड लेक्चर जर पाहिजे असेल, जॉब मुळे लाईव्ह क्लास लावू शकत नाही, जॉब किंवा दुसरे काही काम असतील तर मित्रांनो 500 रुपये भरा आणि रेकॉर्डेड लेक्चर घ्या. कालावधी 4 महिने. आणि जे विद्यार्थी पेट, भूमी अभिलेख, एमपीएससी ग्रुप सी, तलाठी, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, वनरक्षक व इतर सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी फी आहे 1500 रुपये. आणि याही विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी ही स्पेशल ऑफर आहे 1200 रुपये. 300 रुपये सेव्ह होतात. तुमचे 300 रुपये सेव्ह होतात इथे. आणि यासाठी ऑफर फक्त आज ही ऑफर आहे. आज कराल तर 1200 रुपये. फक्त एका विषयाचा क्लास जॉईन करायचा असेल तर 600 रुपये. जर तुम्हाला फक्त मॅथ लावायचं आहे 600 रुपये भरा आणि मॅथ जॉईन करा. फक्त इंग्लिश जॉईन करायचं आहे 600 रुपये भरा आणि इंग्लिश जॉईन करा. आणि फक्त रेकॉर्डेड लेक्चर जॉईन करायचे आहे तर त्यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळतील 500 रुपयामध्ये. कालावधी
4 महिने. ठीक आहे मित्रांनो, चला प्रश्न बघूया. 11 नंबरचा प्रश्न, द मिलेनियल योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दीपक चटर्जी, अनुज कौशला, भूपेश योगी, आदित्य भूषण. दीपम चटर्जी, अनुज कौशला, भूपेश योगी, आदित्य भूषण. चला काय उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं बघूया. बरोबर उत्तर आहे दीपम चटर्जी, बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो? 1 मार्च, ब 2 मार्च, क 3 मार्च, ड 4 मार्च. चला बरोबर उत्तर पाहूया मित्रांनो काय आहे. 3 मार्च हे बरोबर उत्तर आहे. 13 नंबरचा प्रश्न, रस्त्यावरील प्राण्यांसाठी कोणत्या राज्यात पहिली ॲम्ब्युलन्स सुरू केली आहे? अ महाराष्ट्र, ब गुजरात, क तामिळनाडू, ड बिहार. रस्त्यावरील प्राण्यांसाठी कोणत्या राज्यात पहिली ॲम्ब्युलन्स सुरू केली आहे? चला पाहू बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो. रस्त्यावरील प्राण्यांसाठी तामिळनाडू राज्यात पहिली ॲम्ब्युलन्स सुरू केलेली आहे. ठीक आहे. 14 नंबरचा प्रश्न, भारत अमेरिका मिलिटरी कॉर्पोरेशन MCG ची 19वी बैठक कुठे संपन्न होणार आहे? गांधीनगर, आग्रा, विशाखापट्टणम, शिमला. काय आहे बरोबर उत्तर मित्रांनो? चला पाहूया बरोबर उत्तर या प्रश्नाचं.
19वी बैठक कुठे संपन्न झाली? भारत अमेरिका मिलिटरी कॉर्पोरेशनची आग्र्याला झाली. लक्षात ठेवा मित्रांनो. 15 नंबरचा प्रश्न, कोणते राज्य 6 महिन्यासाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे आसाम. हे बरोबर उत्तर आहे. 16 नंबरचा प्रश्न, कोणत्या बँकेने ओडिशामध्ये प्रोजेक्ट बँक सखी प्रकल्प सुरू केला आहे? भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. चला बरोबर उत्तर पाहूया काय आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे. 17 नंबरचा प्रश्न, भारतीय वायुसेना वायुशक्ती अभ्यास 2022 कुठे आयोजित केला जाणार आहे? पोखरण, बिकानेर, राणीखेत, चांदीपूर. चला बरोबर उत्तर पाहूया मित्रांनो काय आहे. पोखरण हे बरोबर उत्तर आहे. 18 नंबरचा प्रश्न, द वेल्थ रिपोर्ट 2022 नुसार भारत कोट्याधीशांच्या संख्येत कितव्या क्रमांकावर आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. डी म्हणत आहे मुक्ता मुसळे. डी चौथ्या. अनिल चव्हाण यांनी उत्तर दिलं सी तिसऱ्या. पाहूया बरोबर उत्तर काय आहे. सी हे उत्तर एकदम बरोबर आहे. सी तिसऱ्या क्रमांकावर. कोणत्या शहरात स्त्री मनोरक्षा योजनेचे उद्घाटन करण्यात आले? कोच्ची, पणजी,
क जयपूर, ड बेंगळुरू. कोणत्या शहरात स्त्री मनोरक्षा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं? चला बरोबर उत्तर पाहू मित्रांनो. या प्रश्नाचं काय? बेंगळुरू हे बरोबर उत्तर आहे. आणि कोणत्या मंत्रालया अंतर्गत या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं? तर महिला व बाल विकास मंत्रालय. महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत या योजनेची सुरुवात झाली. महिलांच्या स्वास्थ्य सुधारणे, महिलांचे स्वास्थ्य सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. आणि कुठे झाली उद्घाटनाचं? बेंगळुरूला. चला 20वा प्रश्न बघा मित्रांनो. केंद्र सरकारकडून सर्व मंत्रालयासाठी कोणत्या प्रणालीची सुरुवात सुरू करण्यात आली? कोणती प्रणाली सुरू करण्यात आली सर्व मंत्रालयासाठी केंद्र सरकारकडून? ई बिल, ई मित्र, ई सेवा, ई राईट. चला सांगा मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ई बिल. हे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो चालू घडामोडीचे जे आता प्रश्न आपले झालेले आहे, आतापर्यंत झालेले आहे, याचा जर तुम्हाला सेट हवा असेल, 30 पेपरचा सेट, प्रत्येक पेपर मध्ये राहील 200 प्रश्न, 30 पेपर गुणिला 20 प्रश्न, 30 दोन्ही 600 प्रश्नांचा संच तुमच्याकडे राहील. फक्त किती रुपयामध्ये? 30 रुपयामध्ये हे 30 पेपर तुम्हाला मिळून जातील. पुढचे प्रश्न पेपर लवकरच भेटतील. पीडीएफ स्वरूपामध्ये लगेच तुम्हाला हे पेपर भेटतील. त्यासाठी मित्रांनो कॉल करा 772000444244 किंवा 9823418457 या नंबरवर कॉल करा आणि चालू घडामोडीचे प्रश्न आताच आपल्या व्हॉट्सअपला मागवा. आणि मित्रांनो क्लास लाईव्ह क्लास स्टार्ट झालेले आहे. Don't waste time to take decision. डिसिजन घेण्यात वेळ लावू नका मित्रांनो. आज तुमच्याकडे पैसे क्लास लावायला फी नसेल कदाचित, परंतु ऍडजस्टमेंट तुम्ही आज जर करून काही जर
क्लास जॉईन केले तर त्यात तुमचा फायदा आहे. उद्या तुमच्याकडे फी जमा होईल, पैसे द्यायसाठी जमा होईल, परंतु त्याचा जर नंतर उपयोग नसला वेळेवर तर ती आपल्या कामी नाही पडले तर मग काय उपयोग. त्यामुळे अगदी वेळेवर आता क्लास जॉईन करा. आपला स्कोर वाढवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर आताच संपर्क करा क्लास जॉईन करण्यासाठी. आणि आज जर जॉईन कराल तर तुम्हाला हे डिस्काउंट मध्ये सुद्धा ही ऑफर मिळेल. त्या मित्रांनो, या नंबरवर काही विचारायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.